आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला ओ सुनिया सुनिया राता तेरा रातां दे विच तू जद भी तेनू लब्बा ते मिल जे मैनू तू। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केला मॉडेल सर्व काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काय फ्रीमध्ये मॉडेल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशिरा करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे काय बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग प्लस प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर एकदम बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो, एकदम ग्रुप्स वगैरे छान असं ॲड करूनच दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात खाली एक फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट आहे मग आपला अशा प्रकारे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे काय तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो, फोटोला कोणत्या एका फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो बॅकग्राऊंडला एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे काय ग्रुप्स आहे त्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या मधात जे काय लास्टची ग्रुप आहे मग खालच्या लास्टच्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपल्या मधात पण एक ग्रुप दिसेल मित्रांनो, मग त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुप करून घ्यायचा। ॲडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मधात एक फोटो दिसेल मित्रांनो। जर तुम्हाला तुमची फोटो ॲड करायचा असेल तर या फोटोला मग आपलं डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी फोटोला सेट करायचा त्याच टाईमला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बॅक आल्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप लहान मोठी झालेली दिसत असेल तर बीटला यायचं मित्रांनो। बीटला आल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं, पुढचा पार्ट कट करून यायचं। कट केल्यानंतर मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपल्या मदत पण एक ग्रुप दिसेल, त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला आणखीन एक मदत ग्रुप दिसेल, ते ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का फोटो आहे मित्रांनो फोटोला पण डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमची आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान करून घ्यायचं। लहान करून मग आपल्या अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बाकीचे आणखीन आपला अशा प्रकारे एक ग्रुप आहे त्या ग्रुपला पण ॲडिट करूनच घ्या मित्रांनो। मग तुम्ही अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे ॲडिट वगैरे करून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 7.25च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे काय फोटो आहेत मित्रांनो या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर आणखीन आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फुल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। जे का सेकंड बीटला जायचं जे का पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो जसं मी फोटो वगैरे ॲड करत आहे त्याच टाईममध्ये तुम्ही जे का बाकीचे बीट्स आहेत त्या दोन्ही बीट्समध्ये फोटो वगैरे अशाच प्रकारे जसं मी सेम फोटो ॲड करत आहे त्याच टाईममध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। जसं की आपल्या अशा प्रकारे लास्ट पण 2 बीटमध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। जसं मी येतात त्याच टाईममध्ये फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एकदम ग्रुप दिसेल मित्रांनो। ग्रुपला प्रेस करायचं मित्रांनो। मग आपल्या सर्वात वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं इमोजी पेज वगैरे दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपलं जे फोटोज आहेत या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो
ह्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्याला जे काय वर एक व्हाईट लेअर दिसून जाईल, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे हे फोटो दिसेल मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर सेकंड बीटला जायचं, जे का लेअरचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचा. मग आपला आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. जर लेअर अशा प्रकारे जर लहान मोठी दिसत असेल तर लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे का मागले फोटो आहे मित्रांनो, जे का खालचे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो जे का पुढचे फोटोज आहे या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या. जसं की आपला अशा प्रकारे जे का इथे एक आपला 22.19च्या बीटच्या अलीकडे जे का फोटो आहेत ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या. अशा प्रकारे जे का लेयर्स आहेत व्हाईट लेअर, त्या लेअरला बीटला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्या. जसं मी पेस्ट लेअर करता त्या स्टेमध्ये पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्या. जसं मी करता त्या स्टेमध्ये फोटो वगैरेला इफेक्ट वगैरे लावूनच घ्या मित्रांनो. ओके, मग आपला अशा प्रकारे काय इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरवरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे इथे एक अलीकडे एक डबल बीट दिसून जाईल मित्रांनो. जसं की आपला अशा प्रकारे 22.19च्या पुढे जे का फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लास्टचा इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. पेस्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं फर्स्टला याचं फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे काय लेअर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जर अशा प्रकारचे काय लेअर लहान दिसत असेल तर लास्टला जे का सेकंड बीटला जायचं लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे का लहान मोठी दिसेल तर पुढचा पार्ट किंवा ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का सेकंड बीटला यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो जसं मी इफेक्ट वगैरे लावला आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण हे बाकीचे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावूनच घ्या मित्रांनो. लावल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे एक व्हिडिओ दिला आहे, व्हिडिओला ॲड करून घ्यायचा मित्रांनो. ॲड केल्यानंतर मग आपल्या ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. जे का हे व्हिडिओ आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या खाली एक आणखीन आपल्या लोगो PNG दिसून जाईल मित्रांनो. लोगो PNGला पण डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम खतरनाक विषयावर व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.